नमस्कार, अश्विनीज अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष मस्त अशी अगदी ओठाने खाता येईल, जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी मऊसूद ओल्या नारळाच्या वडीची रेसिपी पाहणार आहोत, जी बनवायला अतिशय सोपी आहे. अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारा नाही. सगळे जिन्नस आपल्याला फक्त मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे आहे आणि ही वडी बनवायची आहे. बनवायला इतकी सोपी आहे, तर खायला तर त्याहून भन्नाट आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर लगेचच बर्फी बनवायला घेऊया. तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा नारळ मी फोडून घेतलेला आहे. आता मी इथे तुम्हाला कपाने मोजून दाखवणार आहे. तर साधारणतः 2 कप आपल्याला हे ओल्या नारळाचे काप घ्यायचे आहे. आता तुम्ही एखादा मेजरिंग कप किंवा वाटी फिक्स करा आणि त्याने हे जिन्नस मोजून घ्या, जेणेकरून आपल्याला साखरेचा परफेक्ट अंदाज येईल. आता हा ओला जो नारळ आहे ना, त्याचा पाठीकडचा जो काळपट भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, म्हणजे वडी आपली छान अशी तयार होईल. तर आता यातच आपल्याला एक पाव कप एवढे काजू घालायचे आहे. काजूमुळे ना आपल्या बर्फीला अतिशय मस्त अशी टेस्ट येते. थोडीशी आपली काजू कतली असते ना, थोडीशी त्या टाईपमध्ये ही आपली जी बर्फी आहे ना लागते. आता मेजरिंग कपानेच आपल्याला पाऊण कप इथे साखर घालायची आहे, किंवा तुम्हाला जर इथे साखर वापरायची नसेल तर इथे तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. आणि त्यानंतर आपल्याला पाव कप इथे दुधावरची साय आणि थोडंसं दूध घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस एकदाच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त अशी पेस्ट तयार करायची आहे. हे पहा, अशी पेस्ट आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. तर अगदी आता ही जी पेस्ट आहे ना, तयार करत असताना अजून थोडंसं पाव कप दूध मी हे मिश्रणामध्ये घातलेलं होतं, म्हणजे आपली अशी सरसरीत पेस्ट तयार होते. किंवा दुधाऐवजी तुम्हाला इथे पाणी वापरायचं असेल तर पाव वाटी तुम्ही इथे पाणीसुद्धा वापरू शकता. आता लगेच शिजवण्यासाठी ठेवूया. तर आता ही बर्फी बनवत असताना शक्यतो जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक कढाई असेल ना, त्यामध्ये हे मिश्रण शिजवून घ्या. कारण नॉनस्टिक पॅनला ना हे जे मिश्रण आहे ना, जास्त चिकटत नाही. आणि हे मिश्रण शिजवण्यासाठी मी सुरुवातीला 2 चमचे ते साजूक तूप वापरलेलं आहे. तर आता हे मिश्रण आपण शिजवून घेऊया. सुरुवातीला गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. कमीही ठेवू नका आणि मोठाही ठेवू नका. मध्यम गॅसवरती आपल्याला सुरुवातीला हे मिश्रण शिजवायचं आहे. तर आपल्याला अगदी थोडंसं पेशन्स ठेवून हे मिश्रण शिजवावं लागणार आहे. आता जसं जसं हे शिजत जाईल ना, तसं तसं हे कढईला सोडायला सुरुवात कर. कारण नारळामध्ये सुद्धा तेलाचा अंश असतो आणि जसं जसं हे शिजत जाणार तसं तसं त्यातलं जे तेल आहे ना, हे रिलीज होतं. आता बऱ्यापैकी साधारणतः 2 ते 3 मिनटं झालेलं आहे हे मिश्रण मला शिजवत असताना. थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. इथे तुम्हाला मिश्रणाची कन्सिस्टन्सी दिसत असेल. तर हे मिश्रण अशा पद्धतीचं झाल्याच्या नंतर यामध्ये अगदी मी इथे पाव कपाच्या आसपास इथे खवा वापरलेला आहे. खव्यामुळे ना आपल्या नारळाच्या ज्या वडीला ना अतिशय मस्त अशी टेस्ट येते. अगदी आपण मार्केटमधून जशी ओल्या नारळाची वडी आणतो ना, अगदी तशीच, आणि खूप छान टेस्ट येते. त्यासाठी यामध्ये मी खवा वापरलेला आहे. जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही पाव कप यामध्ये मिल्क पावडर घालू शकता, त्यामुळे सुद्धा अजूनच छान टेस्ट येतील. आता जर दोन्हीही नसेल, जर कदाचित तुमच्याकडे घरात पेढे अवेलेबल असेल तर पेढेसुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करून घालू शकता. त्यामुळे खूप छान अशी ह्या ओल्या नारळाच्या वडीला छान अशी टेस्ट येते. तर हे पहा, असं आपलं हे जे मिश्रण आहे ना तयार झालेलं आहे. बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे, परंतु हे पूर्णपणे शिजलेलं नाही. जर हे मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलं नाही तर वड्या व्यवस्थित होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला हे जे मिश्रण आहे ना, जोपर्यंत पूर्णपणे कढईला सोडत नाही आणि हलकंसं त्यावरतून अशी चकाकी येत नाही, तेलकटपणा येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर थोडक्यात अशा पद्धतीने मिश्रणाची थोडीशी गोळी घ्यायची आणि गोल करून बघायचं. जर व्यवस्थित गोळा तयार झाला तर समजायचं की आपलं जे मिश्रण आहे हे परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता ही जी वडी आहे ना, पांढरीसुद्धा ठेवू शकता, परंतु थोडंसं मी यामध्ये ऑरेंज फूड कलर घातलेला आहे. हा कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. फक्त छान रंग यावा ना याकरता यामध्ये मी हा कलर घातलेला आहे. तो सुद्धा छान व्यवस्थित आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. तर वडीसाठीचं मिश्रण तुम्हाला इथे दिसत असेल, थोडंसं तेलकट झालेलं आहे आणि पूर्णपणे कढाई सोडलेलं आहे. तर हे अगदी परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही वडी सेट करणार असाल ना, तर त्याला आपल्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही वडी सेट करायला ठेवायची आहे. तर ही वडी सेट होण्यासाठी साधारणतः आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास तरी लागणार आहे. आपल्याला ताटामध्ये व्यवस्थित हे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरतून काही ड्रायफ्रूट घालायचे आहे. तर हे पहा, मी छान व्यवस्थित ताटामध्ये पसरवून घेतलेले आहे. यावरतून थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहे. हे टाकणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी यावरतून फक्त पिस्त्याचे काप घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यावरतून छान कट करून घ्यायचे आणि त्यानंतर हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे जे ड्रायफ्रूट आहे व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आहे, जेणेकरून वडी कट करत असताना हे
निघून जाऊ नये त्यासाठी. आता ही जी वडी आहे ना, मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा रूम टेम्परेचरला 2 ते 3 तास तशी साईडला ठेवून द्यायची. मस्त अशी वडी आपली सेट होती. त्यापूर्वी हलक्या हाताने सुरीने आपल्याला ह्याला छान असे कट पाडून घ्यायचे आहे, नंतर जेणेकरून वडी कट करायला सोपी जाईल. तर मी छान व्यवस्थित कट पाडून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धा तास आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला आता ही जी वडी आहे ना, ती कट करून दाखवते. त्यापूर्वी पुन्हा एकदा सुरीने आपल्याला छान व्यवस्थित असे कट पाडून घ्यायचे आहे. मी ते चौकोनी आकारात कट केलेले आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ह्या ज्या वड्या आहे ना, ह्या कट करून घेऊ शकता. तर हे पहा, अगदी मस्त अशा ह्या मौसूद आपल्या इथे वड्या तयार झालेल्या आहे. कुठेही जास्त मेहनत नाही, जास्त काही भांड्यांचा पसारा नाही. अतिशय साधी, सिंपल, सोपी आहे आणि मस्त अशी यामध्ये आपण काजू घातलेले असल्यामुळे थोडीशी तर आपल्याला काजू कतलीची टेस्ट ह्या वडीला येणार आहे. तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने वडी ट्राय करून पहा. अतिशय सोपी पद्धत आहे. तर ह्या नारळी पौर्णिमेला ही जी वडी आहे ना, जरूर ट्राय करून पहा. कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता तुम्ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. तर वडीला रंग तर पहा, काय सुरेख आलेला आहे. आता ही जी वडी आहे ना, तोडून दाखवते म्हणजे किती मौसूद तयार झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल. अगदी वयस्कर सुद्धा आरामात ही वडी खाऊ शकतील, इतकी मौसूद ही वडी तयार झालेली आहे. अगदी ओठाने खाता येईल एवढी छान ही वडी तयार झालेली आहे. तर रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.